नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर या ठिकाणी सफाईगार व उदकी या पदांसाठीची 2025 ची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा सफाईगार 2 पद आणि उदकीचं 1 पद असं आहे, हे भरलं जाणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाइन परीक्षा द्यायची गरज नाही। तुमची निवड जी असणार आहे ते अतिशय साध्या सोप्या पद्धतीने असणार आहे आणि इथं तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन ही सर्वात कमी मागितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला इथं 7वी पास वरती ही भरती असणार आहे। याच्यासाठी मित्रांनो ही जी भरती कशा पद्धतीने असणार आहे, निवड प्रक्रिया कशी असेल, त्याचबरोबर इथं तुम्हाला परीक्षा फी देखील सर्वात कमी भरावी लागणार आहे। ही जी काही माहिती आहे या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मित्रांनो आपल्या या एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। बघा, ही जी पदं आहेत ही पदं डायरेक्ट भरली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा वेतन श्रेणी तुम्हाला 7वा वेतन आयोगानुसार असणार आहे। 15,000 ते 47,600 रुपये इतकं तुम्हाला इथं वेतन असणार आहे। आपल्याला मित्रांनो अर्ज जे करायचे आहेत ते अर्ज स्पीड पोस्टने करायचे आहेत। 7/1/2026 पर्यंत अर्ज पोचतील अशा पद्धतीने आपल्याला स्पीड पोस्टने अर्ज करायचे आहेत। अर्ज स्पीड पोस्टने करण्यासाठीचा इथं तुम्हाला पत्ता दिलेला आहे, प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय, रंगभवन चौक जवळ, सोलापूर 41301 हा इथं आपल्याला पिन कोड देखील दिलेला आहे। मित्रांनो, अर्ज फक्त स्पीड पोस्टने स्वीकारले जाणार आहेत, त्यासाठी अर्ज स्पीड पोस्टनेच करा, अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज करू नका। तुमचा अर्ज तिथं विचारात घेतला जाणार नाही। आता इथं पात्रता काय दिलेला आहे की दोन्ही पदाकरता उमेदवार हा भारताचा नागरिक असावा, सर्वजण असतोच आपण। सफाईगार या पदासाठी बघा शैक्षणिक पात्रता 7वी पास असणं आवश्यक आहे। तुम्ही शारीरिक दृष्ट्या सदृढ असला पाहिजे। तुम्हाला जे काही कामं दिली जाणार आहेत ती कामं तुम्ही व्यवस्थितपणे पार पाडली पाहिजे। त्याच्यानंतर बघा उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता आणि बोलता आली पाहिजे। त्याचबरोबर उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छता झाडू कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे, इथं दिलेलं आहे। त्याच्यानंतर उदकीसाठी बघा काय आहे, उदकीसाठी पण 7वी पास आहे, शारीरिक दृष्ट्या सक्षम असला पाहिजे, हिंदी मराठी लिहिता वाचता बोलता आलं पाहिजे आणि प्लंबिंग व पाण्याचे मोटार हाताळण्याचे जुजबी ज्ञान आवश्यक आहे। बघा अतिशय सोप्या सुटसुटीत इथं शैक्षणिक पात्रता दिलेली आहे। वयोमर्यादेचा तक्ता मित्रांनो तुम्हाला इथं दिलेला आहे की खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष, मागास प्रवर्ग 18 ते 43 वर्ष। आलं का लक्षात? चला, पात्र उमेदवारांच्या काही अटी इथं देण्यात आलेल्या आहेत की तुम्हाला कशा पद्धतीने तिथं पात्र ठरवलं जाणार आहे। तुमच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल नसले पाहिजे, त्याचबरोबर तुमच्यावरती कुठलाही खटला तिथं प्रलंबित नसला पाहिजे न्यायालयामध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या मुलांची संख्या आहे ती 2 पेक्षा अधिक नसली पाहिजे, इथं प्रमाणित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बघा उमेदवारांना डॉक्युमेंट कोणत्या लागणार आहेत, शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रक 7वी 10वी 12वीचं लागणार आहे। जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असलं तरी चालणार आहे किंवा जन्मतारखेचा पुरावा असणारं तुमचं डॉक्युमेंट असं पाहिजे। जे काही उमेदवार दिव्यांग वगैरे आहेत त्यांच्यासाठी त्यांचं प्रमाणपत्र आवश्यक, जातीचा दाखला आवश्यक आहे, सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र, डोमासाईल सर्टिफिकेट, ज्या काही महिला आहेत त्यांच्या नावामध्ये बदल असेल तर त्याचे प्रमाणपत्र आणि अन्य काही ज्या काही तुमच्या तिथं आवश्यक डॉक्युमेंट आहेत त्या सर्व तुमच्या अतिरिक्त डॉक्युमेंट देखील तिथं आवश्यक आहेत। बघा उमेदवाराने अर्जासोबत मूळ दाखले कागदपत्रे जोडावीत, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडायचं आहे। त्याचबरोबर इथं बघा चारित्र्याचं प्रमाणपत्राचा मूळ दाखला तिथं जोडायचा आहे आणि उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची कार्यालयाची मंजुरी घेतल्याचा दाखला तुम्हाला तिथं जोडायचा आहे। अर्जाची छाननी करून तुम्हाला तिथं जे काही प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे आणि मुलाखत होणार आहे त्यासाठी बोलावलं जाणार आहे। इथं तुम्हाला कोणतीही ऑनलाइन परीक्षा द्यायची नाही,
तुमची ऑनलाईन परीक्षा नसणार आहे. अर्जातून छाननी करून तुम्हाला तिथं मुलाखतीसाठी आणि जे काय प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे त्याच्यासाठी बोलावलं जाणार आहे. मूल्यांकनाची पद्धत कशी आहे बघा. स्वच्छता व चापल्यता चाचणी तुमची 30 गुणांची होणार आहे. त्याच्यामध्ये 15 गुण तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहे आणि मुलाखतीसाठी तुम्हाला इथं 20 गुणांचे असणार आहे. 10 गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक आहे. एकूण 50 मार्कांची तुमची परीक्षा होणार आहे. मित्रांनो, अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती पद्धत बघा. एक उमेदवार एका पोस्टसाठी एकच अर्ज करू शकतो. तुमचे जे काही सगळे डॉक्युमेंट वगैरे आहेत त्या सगळ्या व्यवस्थित जोडायच्या आहेत. मित्रांनो, त्याच्या झेरॉक्स सेल्फ अटेस्टेड करून जोडायचे आहेत. तुम्हाला इथं ज्या वेळेला तुम्ही अर्ज करणार आहे त्यावेळेला कोणतेही परीक्षा शुल्क आकारायचं नाही किंवा कोणतेही परीक्षा शुल्क तिथं भरायचं नाही. अर्ज तुम्ही करायचा आहे प्लेन स्पीड पोस्टनं आणि त्याच्यानंतर तुमची एक अल्पसूची किंवा शॉर्ट लिस्ट लागणार आहे. ती शॉर्ट लिस्ट लागल्यानंतर आपलं जर नाव त्याच्यामध्ये आलं तर आपल्याला 300 रुपयाचा डीडी तिथं काढायचा आहे. आलं का लक्षात? त्याचबरोबर तुम्ही डीडी काढायचा आहे. डीडी तिथं नेऊन जमा करायचंय. जमा करायला जात असताना तुमचे डॉक्युमेंट वगैरे सगळं घेऊन जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिथं जी काही प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे त्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बोलवलं जाईल. त्याच्यानंतर तिथं तुमची प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाला तर तुमची तिथं तोंडी परीक्षा किंवा मुलाखत जी आहे ती मुलाखत होणार आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय जे सोलापूरचं आहे रंगभवन चौकाजवळचं त्या ठिकाणीच सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला ज्या काही तारखा वगैरे आहेत त्या तारखा तुम्हाला तिथं जी काही जिल्हा सत्र न्यायालयाची जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती दिल्या जाणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो ही बघा सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयाची वेबसाईट आहे. ही वेबसाईट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे आणि या भरतीच्या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातूनही मिळणार आहेत. त्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही मित्रांनो. तर बघा ही अतिशय चांगली भरती या ठिकाणी सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आलेली आहे. जे विद्यार्थी इच्छुक आहेत या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांनी निश्चितच या ठिकाणी ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि मित्रांनो बघा, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.